शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी प्रफुल्ल विकास नरवाडे, राहणार काळी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. मित्रांनो, आतापर्यंत आपण हळद लागवड पूर्व नियोजनामध्ये आंतरमशागतीची माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्याबद्दल आपण व्हिडिओ सुद्धा घेतलेले आहेत. आज त्याच्यामधला सर्वात महत्त्वाचा टप्पा आपण पार केला, ते म्हणजे आपल्या हळदीचे काल आपण बेड पाडून तयार ठेवले. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीनं आपण आपल्या शेतामध्ये बेड पाडणं चालू केली किंवा बेड पाडून घेतली. आजचा व्हिडिओ घेण्यामागचं कारण मित्रांनो, बरेच शेतकरी बेड पाडल्यानंतर तेवढं लक्ष देत नाहीत आणि काय बारकावे आपण त्याच्यामधले केले पाहिजे, त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला समोर जे या रोगाचा प्रादुर्भाव येणार आहे, त्या रोगाचा प्रादुर्भाव समोर येणार नाही आणि हे कामं तुम्ही काळजीपूर्वक करून घ्या. मित्रांनो, बेड पाडल्यानंतर आपल्या शेताचा हे एंडिंगचा धुरा आहे. इथं पूर्ण आपलं या क्षेत्राचं तुम्हाला जे दिसत आहे, त्या घरापासून पूर्ण पाणी इकडं खाली येते, आपण जिथं उभा आहोत या भागामध्ये, आणि या साईडनं ते खंबा जे दिसत आहे, त्या खंब्यातून असं पाणी खाली निघते. आता महत्त्वाचं काम आपण काय केलं, बेड पाडल्यानंतर कुठल्याही ड्रायव्हर असो, कुठलाही ट्रॅक्टर असो, तुमचं एकदम काठापर्यंत बेड पडणं शक्य नाही. त्याच्यामुळे बेड आपलं धुऱ्यापासून एक 5-6 फूट दुरूनच बेड पडते. नंतर आपल्याला काय करणं महत्त्वाचं म्हणजे, अशी हे जे तुम्हाला नाली दिसत आहे मागं, अशा पद्धतीनं तुम्ही मिनिमम 2.5 ते 3 फुटाची जागा सोडा आणि ते पूर्ण माती उचलून तुमच्या साईडच्या धुऱ्यावर किंवा या आपल्या हळदीच्या बेडवर तुम्ही अशा पद्धतीनं माती पूर्ण टाकून घ्या. तुम्हाला परत दाखवतो. हे पहा, हे पूर्ण आपण 2.5 ते 3 फुटाची या साईडनं जागा सोडलेली आहे आणि याचे आपल्याला भरपूर फायदे समोर दिसून येतील. यानं काय होईल मित्रांनो, जेवढा पाऊस आता पडणार आहे समोर, जेवढं आपल्या जमिनीला पाणी लागते तेवढं पाणी आपली जमीन घेते आणि बाकीचं पाणी बाहेर काढून देते. तर हे पाणी आपल्या शेतामध्ये थांबलं नाही पाहिजे. जिकडं तुमचा उतार आहे, ज्या भागात तुमचं पाणी जाते, त्या साईडला तुम्ही अशी पाण्याची चाल काढून द्या आणि पाणी तुमच्या शेताच्या बाहेर गेलं पाहिजे. यामुळे मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंदसडीचा प्रादुर्भाव तुम्हाला होणारच नाही. त्याच्यासाठी तुम्हाला 1 रुपयाचंही औषध टाकायची गरज नाही. जर पाणी साचलं नाही तर तुम्हाला त्या रोगाचा प्रादुर्भाव तुमच्या शेतामध्ये होणारच नाही, हे मी तुम्हाला खात्रीशीर पद्धतीनं सांगू शकतो. फक्त काळजीपूर्वक मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही नाली पण माती पूर्ण बाजूला करून पाणी जाण्यासाठी रस्ता मोकळा करून ठेवा. आता महत्त्वाचं मित्रांनो, याच्यामध्ये आपण काय व्यवस्थापन केलं. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की नांगरटी केल्यानंतर आडवी नांगरटी करा, आडवी नांगरटी केल्यानंतर रोट्यावेटर करा गरज असेल तर, आणि बेड पाडायच्या अगोदर म्हणजे रोट्यावेटर केल्यानंतर किंवा अगोदर एकरी 3 ते 4 पोते सिंगल सुपर फॉस्फेट हे खत तुम्हाला शेतामध्ये टाकायचं आहे. आणि हे खत टाकल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही बेड पाडून घ्या. या 2 बेडचं अंतर आपण 5 फूट ठेवलेलं आहे आपल्या जमिनीनुसार. आता याच्यातही बऱ्याच मित्रांचे असे फोन येत आहेत की 5 फूट अंतर घ्यायचं कसं, 2 बेडचं अंतर 5 फूट घ्यायचं की 2 नालीचं अंतर 5 फूट घ्यायचं. मित्रांनो, एक तर तुम्ही या बेडचं सेंटर धरा आणि त्या बेडचं सेंटर मोजा 5 फूट, किंवा खाली जे नाली आहे त्या नालीचं सेंटर आणि या नालीचं सेंटर 5 फूट, कुठलंही अंतर 5 फूट आलं पाहिजे. आणि अजून बरेच शेतकरी असं करतात की बेडची हाईट किती घ्यायला पाहिजे, बेडची रुंदी किती घ्यायला पाहिजे, काही मोजायचं काम नाही. तुमच्या शेतामध्ये जेवढी मशार असेल, जेवढी माती मोकळी असेल, तेवढीच माती तुमच्या बेडवर पडणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त माती पडणार नाही. त्या पद्धतीनं जेवढे बेड पडते तेवढे पडून घ्या. तुम्हाला जर थोडे जास्त हाईट वाटली, रुंद जर बेड झाली नाही, तर आपल्याला उलट्या वखराच्या साहाय्यानं थोडी ही माती अशी परत एकदा लेवल करून घ्यायची आहे, जेणेकरून याच्यावर आपण जे 2 तासं लावणार आहोत, ते 2 तासं आपल्याला सरळ रेषेमध्ये आणि दोन्ही साईडनं सारखी जागा सोडून पाडता आली पाहिजे. त्यासाठी आपण आता याच्यानंतर काय काम करणार आहोत, याला आपण आता उलट्या वखराच्या साहाय्यानं एकदा पटाड करून घेणार आहोत, म्हणजे थोडा बेड दाबून किंवा लेवल करून घेणार आहोत. वरचा जो टॉप आहे तो थोडा रुंद करणार आहोत. हाईटला थोडा कमी झाला तरी हरकत नाही, कारण आपण समोर मातीचे 2 वेळा भर लावणारच आहोत. त्या माती मशीनद्वारे आपण माती परत उचलून बेडवर घेऊ शकतो. फक्त आपल्याला बेड जेवढा आता रुंद होईल असा रुंद घ्या, जास्त हाईट झाली नाही तरी काही हरकत नाही. आता यामध्ये आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बेड पाडायच्या अगोदर एकरी
3 पोते सिंगल सुपर फॉस्फेट आपण टाकलेला आहे आणि टाकल्यानंतर आपण जमिनीमध्ये बेड पाडून घेतलेली आहेत. आता तुम्ही तुमच्या जमिनीनुसार तशा पद्धतीनं खत व्यवस्थापन करा. आणि दुसरी गोष्ट, बरेच शेतकरी बेडमध्ये आताच खत भरून ठेवतात. तसं काहीच करू नका. फक्त सिंगल सुपर फॉस्फेट खत टाकून द्या आणि बेड जेवढं लवकर होईल तेवढं लवकर बेड पाडून घ्या. कारण वातावरणामध्ये खूप बदल होत आहेत. कधी पण अवकाळी पाऊस होत आहे. बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला पण आहे. पाऊस पडल्यानंतर जर आपण बेड पाडायला सुरुवात केली मित्रांनो, तर बेड चांगले पडणार नाहीत. जमीन मोकळी होत नाही. परत जमीन चिकटपणा येते. त्याच्यावर आपल्याला बेडसुद्धा चांगले पडणार नाहीत. फक्त सिंगल सुपर फॉस्फेट 3 पोते जमिनीनुसार घेतलंच तर झिंक आणि बोरॉनचं बोरॉन नावानं खत येते. जीरॉन नावानं ते खत तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये आता टाकू शकता. आणि आपल्याला एका बेडवर लागवड करताना 2 तासाचे जे अंतर आहे ते आपल्याला 14 इंचाचं ठेवायचं आहे. ते आपण लागवड करताना तुम्हाला त्याचा पण एक व्हिडिओ देणारच आहोत. तोपर्यंत तुम्ही फक्त आता सर्वात महत्त्वाचं जे काम आहे ते, पहिले जर बेड पाडले नसेल तर बेड पाडून घ्या, त्याच्यामध्ये खत टाकून घ्या. बाकी दुसरं कुठलंही खत भरू नका. कारण खताचे भाव मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे. खताचे भाव भरपूर वाढलेले आहेत यावर्षी आणि खतही तुम्हाला अवेलेबल होणार नाही. इथून समोर एवढी बेकार परिस्थिती येणार आहे शेतकऱ्यांसाठी की तुम्हाला एकरी फक्त एकच पोतं खत भेटल, असं शासनाचे धोरणं सध्या चालू आहेत. ते जर मित्रांनो झालं तर आपलं फार अवघड होणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या खतावरचा जो भर आहे ते थोडा कमी करत घ्या. जास्त खतं वापरू नका. जे खतं भेटते ते खतं घ्या. शक्य झाल्यास संयुक्त खताचाच वापर करा, ते पण प्रमाणात करा. कोणी जर करत असेल तर लागवड करते वेळेस फक्त आपल्याला एकच पोतं खत द्यायचं आहे संयुक्त खतापैकी. त्यामध्ये तुम्ही 12-32, 10-26, 9-24, 8-21 याच्यामधलं कोणतंही खत वापरू शकता. आणि जास्त खतं भरून ठेवू नका. आपल्याला हळदीला शेवटपर्यंत 4 ते 5 पोते खत लागते. त्याच्यावरही खत लागत नाही. प्लेन पोटॅश तर तुम्ही घेऊच नका. आपल्या महाराष्ट्राच्या जमिनीमध्ये पोटॅशचं प्रमाण खूप आहे. ते फक्त आपल्याला आपल्या पिकापर्यंत आणून द्यायचं काम करायचं आहे. रासायनिक खताचा वापर करण्यापेक्षा आपण थोडा जीवाणू खताचा वापर करा, त्याचा अभ्यास करा. खूप स्वस्त आणि आपल्या जमिनीसाठी खूप चांगली खतं मार्केटला अवेलेबल झालेली आहेत. एक 200-300 रुपयामध्ये तुम्हाला जीवाणू खतं मार्केटला चांगल्या पद्धतीचे मिळत आहेत. तर मी तरी म्हणतो तुम्ही या खतापेक्षा जैविक खताचा वापर तुम्ही करणं चालू करा. कारण इथून समोर 1-2 वर्षात तुम्हाला रासायनिक खत बिलकुलच भेटणार नाही. त्यासाठी आपल्याला त्या तयारीनं आतापासून जेवढं कमी करता येईल तेवढं खत आपण कमी करत जाऊ, की आपल्या उत्पन्नावर समोर आपल्याला परिणाम झाला नाही पाहिजे. आतापासून जर तुम्ही 6 पोते टाकत असाल तर यावर्षी 5 टाका, 4 टाका, पुढच्या वर्षी 3 टाका, त्याच्यानंतर 2 पोते टाका. असं करत एक दिवस आपण रासायनिक खत पूर्णपणे बंद करून जीवाणू खताचा वापर चालू करणार आहोत. तुम्हाला योग्य वाटत असेल तर या पद्धतीनं तुम्ही करू शकता. ज्याला पटत नाही ते तुम्ही तुमच्या हिशोबानं बिनधास्त करा. चला मग भेटू आपण आपल्या समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.